उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती. शरद पवार दिल्लीला जाण्यासाठी रवाना. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी पवारांचा दिल्ली दौरा. सोमवारी शरद पवार यांचा शपथविधी. सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करतोय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. तटकरे म्हणतात ठाकरे उमेदवार देणार नाहीत, तर राऊत म्हणतात अजून निर्णय झालेला नाही. बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं. राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले अर्ज भरणार. अक्षय कर्डिले सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. महापौर ज्योती गाडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. मालवाहू टेम्पो विहिरीत कोसळला. छत्रपती संभाजीनगरच्या कंकराळा शिवारातली घटना. प्रसंगावधान राखल्यामुळे चालक बचावला. अवकाळीमुळे जळगावातील केळी बागांचं नुकसान. जवळपास 1200 झाडं खोडांसह उन्मळून पडली. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. औरंगजेबाच्या कबरीच्या जागेवर शौचालय बांधा. औरंगजेबानं संभाजी महाराजांना अनंत यातना देऊन मारलं. तेलंगणातील भाजप नेते टी राजा यांची मागणी. वडाळी भोई ते वनी रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू. गेल्या 2 वर्षापासून फक्त एका बाजूने वाहतूक. रस्त्यावर मोठमोठे दगड आणि मुरुम. गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचं विस्तारीकरण. पावसाळ्याआधीच पुलाचं काम पूर्ण करण्याचे प्रयत्न. पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी. शिरूर तालुक्यातील सविदणेत हवेत गोळीबार. परवानाधारक पिस्तूल बेकायदेशीरपणे इतरांकडे देऊन गोळीबार. सेवानिवृत्त सैनिक विजय कसेकरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. रायगडच्या खालापूरमध्ये सुद्धा खरातसारखं प्रकरण. भोंदू अब्दुल रशीद उर्फ बाबाजानकडून महिलांचं शोषण. सांताक्रूजमधील महिलेची पोलिसात तक्रार. भोंदू खरात प्रकरणात व्यवहारांची चौकशी केली जाईल. खरात प्रकरणामध्ये 12 गुन्हे दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य.